आजची महत्त्वाची बातमी, अजित पवारांनी 2 मंत्रिपद मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। अजित पवार यांनी 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अजित पवार यांनी 2 मंत्रिपद मागितल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार, शिंदे आणि फडणवीस यांची पटेल यांच्या घरी बैठक झालेली होती आणि त्या बैठकीनंतर अजित पवार यांनी केंद्रात 2 मंत्रिपद मागितल्याची माहिती मिळत आहे। अजित पवारांनी 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मागितल्याची माहिती आहे। तर शिंदेना देखील 2 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। तर अशा वेळेला अजित पवार यांनी सुद्धा 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मागितलेलं आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे। तर दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर अजित पवारांनी ही मागणी केली आहे। अजित पवार यांचे एकच खासदार हे निवडून आलेले आहेत, सुनील तटकरेच लोकसभेमध्ये निवडून आले। त्यानंतर आता अजित पवारांनी केंद्रामध्ये 2 मंत्रिपद मागितली आहेत, एक प्रफुल्ल पटेल आणि दुसरे तटकरे यांच्यासाठी। तर अजित पवारांनी 1 कॅबिनेट मंत्रिपद मागितलंय आणि 1 राज्यमंत्रीपद मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सध्या अजित पवार, एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आहेत। फडणवीस अमित शहा यांना भेटायला जाण्याच्या आधी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची बैठक झाली होती। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, अजित पवारांनी 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मागितल्याची माहिती मिळते। निखिला, खरं तर नक्कीच संपूर्ण थोड्याच वेळापूर्वी प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचसोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांची एक महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे। खरं तर 9 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा शपथविधी घेणार आहेत। त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे। तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यातल्या कोणत्या खासदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे या सगळ्या संदर्भात या 3 महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। आणि ती सविस्तर चर्चा जी आहे त्या सविस्तर चर्चेच्या संदर्भात अधिकतम चर्चा करण्याकरता आता एनडीए मधल्या घटक पक्षांची बैठक जी आहे ती भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी होते। त्यांच्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्याचसोबत एनडीएचे घटक पक्ष म्हणून विविध जे पक्ष आहेत एनडीएला पाठिंबा देणारे आहेत ते पोहोचलेले असल्याचं पाहायला मिळतात। याच बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार आणि त्याचसोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे सर्वच नेते मंडळी राष्ट्रवादीचे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं 1 कॅबिनेट मंत्री आणि त्याचसोबत 1 राज्यमंत्री पदाची मागणी जी आहे स्वतःच्या पक्षासाठी करण्यात आलेली आहे। आणि 1 कॅबिनेट मंत्री आणि 1 राज्यमंत्री पदाची मागणीचा जो सूर आहे तो पक्षातल्या आमदारांकडनं सुद्धा करण्यात आलेला होता। कालच सर्वच राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक जी आहे ती मुंबईत घेण्यात आलेली होती। त्या बैठकीमध्ये सर्वच आमदारांनी जी आहे ती अशा प्रकारची मागणी केलेली होती, अजित पवारांसमोर मागणी केलेली होती आणि तीच मागणी अजित पवार यांनी संपूर्ण एनडीएच्या या संपूर्ण बैठकीमध्ये करणार असल्याची माहिती आहे। निखिला, नक्कीच। आणि जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी सध्या ही बैठक सुरू आहे। अमित शहा देखील या बैठकीसाठी पोहोचलेत। घटक पक्षांची ही बैठक सुरू आहे। तर मंत्रिमंडळामध्ये नेमकं कोण या संदर्भामध्ये ही चर्चा, घटक पक्ष यांच्याशी समन्वय साधण्याची जबाबदारी ही जे.पी. नड्डा आणि अमित शहा यांच्याकडे देण्यात आलेली आहे।